नमस्कार मित्र, आज आपण स्पर्धा परीक्षा आणि परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणावर चर्चा करणार आहोत. मित्र, स्पर्धा परीक्षा ही ध्येय वेड्या पोरांनी साहेब होण्याचं स्वप्न मनाशी बाळगून, अधिकारी होण्याचे स्वप्न मनाशी बाळगून त्यांनी या स्पर्धा परीक्षेची अभ्यासाची तयारी सुरू केलेली असते. मित्र, ही स्पर्धा परीक्षा ही राज्य सरकार आणि केंद्र सरकार या दोन ठिकाणी घेतली जाते. एमपीएससी आणि यूपीएससीच्या माध्यमातून. केंद्रामध्ये नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार आहे, त्यामध्ये धर्मेंद्र प्रधान शिक्षण मंत्री आहेत, आणि राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस सरकारचं आहे. मित्रो, केंद्रात नरेंद्र, धर्मेंद्र आणि देवेंद्र या त्रिवेणी संगमामध्ये परीक्षांचे जे हाल होत आहेत ते सध्या तुम्ही पाहताय. स्पर्धा परीक्षांचा कार्यकाळ हा दीर्घकाळ असतो आणि या काळामध्ये ही ध्येय वेड्या पोरांनी परीक्षेसाठी वेळ दिलेला असतो, अभ्यासासाठी वाहून घेतलेला असतं. आणि अशा कार्यकाळामध्ये जो काळ यांचा वेळ जातो त्यामध्ये आपण साहेब व्हावं, त्या कुटुंबानं, त्या व्यवस्थेनं मनाशी स्वप्न बाळगून सगळी ध्येयपूर्तीसाठी ते झटत असतात. आणि अशा काळात वर्षानुवर्ष त्या मुलांची एमपीएससी साठी जातात. आयुष्याची पुंजी, आयुष्याची महत्वाची आयुष्य जीवनामधली त्यांनी खरं तर त्यामध्ये लावलेली असतात. आणि हे सगळं होत असताना जर का पेपरफुटी सारखा एखादं प्रकरण पुढं आलं, म्हणजे या 2-3 वर्षामध्ये जर पाहिलं तर प्रत्येक परीक्षा, मग एमपीएससी असेल, यूपीएससी असेल किंवा कंपास डिफेन्स सर्व्हिसेसची परीक्षा असेल किंवा टीईटी सारखी अगदी शिक्षकांना पात्र ठरवणारी परीक्षा असेल, या सगळ्या परीक्षेचे पेपर किंवा डॉक्टर इंजिनियर होणाऱ्या परीक्षा असतील, नीट असतील, जेईच्या असतील, तर त्याही परीक्षेमध्ये आज पेपर फुटत आहेत. या परीक्षा पेपर फुटण्यामुळे वर्ष 2-2 वर्ष जी मुलं आज काम करतायत, कष्ट करतायत, अभ्यास करतायत, त्या सगळ्या मुलांचं या ठिकाणी आर्थिक, मानसिक आणि शारीरिक हा त्यांना त्रास वाढतो. मानसिक बर्डन येतं, आर्थिक विवंचना येते. आणि ग्रामीण भागातील गरीब मुलं की ज्यांच्या आई वडिलांनी शेतीमध्ये काबाड कष्ट मुलांनी करू नये, तर त्यांना साहेब व्हावं हे स्वप्न बाळगून अगदी शेतीतली जनावरं, जमिनी, शेतजमिनी विकून त्या मुलासाठी खर्च केलेला असतो. आणि आपल्या आई वडिलांची रॉयल्टी म्हणून ती मुलं प्राणपणानं त्या स्पर्धा परीक्षेसाठी लढत असतात. आणि हे सगळं लढत असताना त्यांना जो त्रास होतोय तो सगळाधिक ह्या गरीब विद्यार्थ्यावर व प्रामाणिकपणे काम करणाऱ्या विद्यार्थ्यावर अन्याय होतोय. अशी परिस्थिती सध्याची एकंदरीत वारंवार परीक्षा पुढे ढकलण्यामुळं या विद्यार्थ्यांच्या करिअरवर, म्हणजे ज्यांच्या आयुष्यातली समजा 20-22 वर्ष असतील आणि 2-3 परीक्षा जर मध्ये गेल्या, एका परीक्षेचं सायकल 3 वर्षाचं आहे आणि ते जर सायकल पुढे गेलं समजा जर झालं, तर त्याच्या आयुष्यातली 28-29 वर्षाच्या पिरियडमध्ये तो दुसरेही काही करू शकत नाही आणि एमपीएससी वर लावलेला डावही सोडू शकत नाही. त्यामुळं त्या पोरियांच्या करिअरला फ्रस्ट्रेशन येतं, विद्यार्थ्यावर ताण येतं. अनेक विद्यार्थी त्यामुळे आत्महत्येसारखे मार्ग अवलंबतात की जेणेकरून नैतिक बर्डन, आई वडिलांना काय सांगायचं, समाज काय म्हणेल, समाजानं स्वप्न पाहिलेली असतात. आणि मग अशा कालखंडामध्ये प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या मुलांवर ह्या गैरवर्तनाने किंवा गैरमार्गाने जे पेपर फुटीचं प्रकरण सध्या सुरू आहे, थोरामोठ्यांची पोरं असतील, अधिकाऱ्यांची, पुढाऱ्यांची पोरं असतील किंवा व्यावसायिक उद्योजकांची पोरं असतील, यांनी साहेब होण्याचं स्वप्न जर गैरमार्गाने पेपर फोडून करण्याचं धोरण जर अवलंबलं तर त्याचा फायदा घेणाऱ्याचं फावतंय. सध्या काळामध्ये यावर जर कुठलीच कारवाई झाली नाही, वेळोवेळी त्यावर कारवाई न होण्यामुळं परिस्थिती अशी निर्माण होतीये की यांचे मानसिकता, म्हणजे या पेपर फुटीचं जे रॅकेट आहे ह्यांची मानसिकता आणखीन वाढते आणि त्यामुळे ते पेपर फुटतायत. अगदी परवाचा नीट पेपर प्रकरण असेल तर ते महाराष्ट्रातच घडलं, किंवा आताचं टीईटीचं प्रकरण आहे शिक्षकांसाठीचं, तर तेही आता महाराष्ट्रातच घडतंय. आणि ह्या रॅकेटवर अजून कठोर कारवाई का होत नाही, तर यामध्ये सत्ताधाऱ्यांचे काही लागेबांधे आहेत का, अशी आज शंका सर्वसामान्याने यायला लागली. आणि त्यामुळे ह्यांच्यावर कारवाई जर नाही झाली तर मग गुन्हेगारांचे धाडस वाढतंय. परीक्षा व्यवस्थेतील सुरक्षेतील त्रुटी उघड होत आहेत की ह्या त्रुटीविषयी आपण काहीच कारवाई का, ऑनलाईनचा फक्त फार्स केला जातो, पण ऑनलाईनच्या माध्यमातून आताही त्यातला सगळ्यात मोठा भ्रष्टाचार होतोय. खरं तरी आता परीक्षा ह्या मानसिकतेपर्यंत लोक आलेत की परीक्षा ही ऑफलाईनच व्हायला हवी. अगदी एमपीएससीची आत्ताची परीक्षेची पद्धत जी काही बदललेली आहे की वर्षातून 2 ते 3 वेळा प्री घेणार आहे
मेन परीक्षा ही ऑनलाईन घ्यायची म्हणताय, तर मेन परीक्षा एकच घ्या आणि ऑनलाईन घेऊ नका, ती परीक्षा ऑफलाईनच घ्या. आणि ऑफलाईन परीक्षा घेतल्यामुळं लोकांचा विश्वास वाढेल. सरकार आणि परीक्षा यंत्रणांची विश्वासार्हता आज खऱ्या अर्थानं संपत चाललेली आहे. सरकारमध्ये खरं तर ही विश्वासार्हता टिकवणं मुलांचं भविष्य, या राज्याचं भविष्य, या देशाचं भविष्य आहे आणि यावरच खऱ्या अर्थानं प्रश्नचिन्ह आज उभा आहे. यामुळं जर का परीक्षेतील गैरमार्गामुळं या विद्यार्थ्यांमध्ये नैराश्य, तणाव आणि भविष्याविषयी जी चिंता आहे त्यामुळं अनेक असुरक्षितता वाढत आहेत. अनेक कुटुंब त्यामुळे फ्रस्ट्रेशनमध्ये गेलेत आणि पेपरफुटी हा केवळ गुन्हा नसून विद्यार्थ्याच्या स्वप्नावर झालेला आघात आहे. तर हा आघात खूप मोठा आहे. या आघातामुळं अनेक जण नैराश्यात जाऊन त्यांचं भविष्याचं खूप मोठा बदल होतोय. म्हणजे त्यांनी पाहिलेलं स्वप्न हे बदलून उद्याच्या काळात ते स्वप्न पूर्णतः चक्काचूर होतंय. त्यामुळं सरकारने एक गोष्ट घेतलं पाहिजे की सरकारने ह्या गोष्टी सगळ्या घडत असताना अगदी गेल्या कित्येक वर्षापासून यावर आंदोलन होत आहेत, अनेक व्यवस्था बघितल्या जात आहेत, पण सरकार पारदर्शक, तंत्रज्ञानाधारित व जबाबदार परीक्षा प्रणाली तातडीची गरज बनवून का वापरत नाही? कारण ती प्रणाली जर डेव्हलप केली तर उद्याच्या काळामध्ये लोकांची परीक्षेवरचा विश्वास वाढेल. चांगले विद्यार्थी, चांगले अधिकारी, हुशार अधिकारी उद्याच्या काळामध्ये प्रशासनामध्ये येतील आणि यावर कारवाई यामुळं राजकीय सुरक्षा आणि सामान्यांना न्याय मिळेल. पेपरफुटी करणाऱ्यावर जलद गती न्यायालयातून कारवाई का होत नाही, ही आज सगळ्यात मोठा प्रश्न आहे. पेपरफुटीनंतर फक्त चौकशी नव्हे तर जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई व्हायला पाहिजे. तर फक्त चौकशी होते ती ज्या पेपर फुटला त्याचा, पण पेपर कुठून फुटला? ज्या एमपीएससी युपीएससीच्या अध्यक्ष, सचिव, संचालक, ज्या मंडळातून ज्यांनी पेपर सेटर असतील त्यांच्या कारवाई झाली, पण याच्या मुळापर्यंत जायला आज सरकार तयार नाही. पेपर फुटतो म्हणजे काय? परीक्षा रद्द होते, पेपर फुटतो म्हणजे एवढ्यावरच संपलं असं नाही, तर त्यांचं आयुष्य थांबतंय त्या मुलांचं. तर त्यांच्यासाठी दुष्टचक्र हे कायमचं थांबलं पाहिजे. हा घाण प्रकार पूर्णतः थांबला पाहिजे आणि या प्रकाराविषयी सरकारनं पूर्ण पावलं उचलून कारवाई केली पाहिजे. परंतु हे का करत नाही? आणि आता एक प्रकरण असं आहे की टीईटी प्रकरण सध्याचं जे सध्या सुरू आहे की ही नको असलेले आहे. आज 50-52 एखाद्या माणसाला किंवा एखाद्याला नोकरी द्यायची, 10-20 वर्ष त्यांना नोकरी करायची आणि पुन्हा सांगायचं की तू जर नोकरीवर योग्य नाही, लायक नाही आणि म्हणून तू आता परीक्षाच द्यावी लागते. ही जर का समजा एखाद्या पुढाऱ्याविषयी केलं तर काय होईल? मंत्री झालाय त्याच्यावर जर कारवाई झाली तर काय होईल याचा विचार करायला हवा. आणि अशा परीक्षा म्हणजे गरज नसलेल्या परीक्षा घेण्यापेक्षा त्याचे पेपर फुटून गैरमार्गाने त्याचे मार्ग अवलंबले जात आहेत आणि त्यामुळे बदनामी होते. तर टीईटी सारख्या परीक्षा घेण्यापेक्षा एक बदल कालबंद करणं, सूत्रबद्ध आणि तंत्रशुद्ध बदल करून या परीक्षेचा वापर चांगल्या मुलांना, होतकरू लोकांना या ठिकाणी प्रशासनात येण्यासाठी प्रयत्न करणं, पारदर्शक कारभार करणं, हे खरं तरी नरेंद्र, धर्मेंद्र आणि देवेंद्र या तिघांचंही काम आहे. पण ही तिघही का जबाबदारी घेत नाहीत? पीएम टू सीएम ही जबाबदारी घ्यायलाच पाहिजे, परंतु ते घेत नाहीत किंवा फक्त घेतलं असं दाखवलं जातं. आजपर्यंत एकाही मूळ अधिकाऱ्यावर किंवा मूळ प्रशासनाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही, झालेली नाही. त्यामुळे शिक्षण विभागावर जर अशी परिस्थिती असेल, विद्यार्थ्यावर, उद्याच्या नवतरुणावर हे परिणाम असेल, तर हे राष्ट्रप्रथम किंवा हे राष्ट्र माझं आहे हे म्हणण्याची भूमिका त्या विद्यार्थ्याची होईल का? त्या नागरिकाची होईल का? त्या कुटुंबाची होईल का? हाही विचार करणं उद्याच्या काळातली गरज आहे. उद्या याचसाठी आपण साकल्यानं चांगल्या पद्धतीने विचार करून यावर तंत्रशुद्ध परीक्षा घेण्याचं प्रयोजन आणि नियमावली आखावी. प्रशासनात तसे बदल करावेत. स्वच्छ चारित्र्याची लोक स्वच्छतेत पारदर्शक कारभार करण्यासाठी तिथं आणावीत आणि अगदीच ऑनलाईनचा प्रोपगंडा करण्यापेक्षा ऑफलाईन आणि स्वच्छ परीक्षा घ्याव्यात आणि त्यातून अधिकारी हे स्वच्छ निर्माण व्हावेत. एवढीच आजच्या व्हिडिओ पाठीमागची अपेक्षा आहे. नमस्कार.